नमस्ते. नमस्ते. कसे आहात सगळे? खूप छान. तर आपल्याकडे काही दिवसांपासून चंद्रकांत मोरे बाबा थेरपीसाठी येत आहे. तर इथं आल्यानंतर त्यांना काय अनुभव आलेला आहे तो अनुभव ते थोडक्यात आपल्याला सगळ्यांना सांगणार आहेत. तर मोरे बाबांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप छान असं व्यक्तिमत्व आहे. काही दिवस त्यांनी मुंबईला सर्व्हिस करून आता शेती व्यवसाय करतात. दोन्ही व्यवसायामध्ये खूप छान असं प्रगती त्यांनी केलेली आहे आणि खूप छान अशी समाजाची सेवा आजपर्यंत त्यांच्या हातून घडलेली आहे. खूप छान म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांचं कुटुंबही खूप छान आहे. तर त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. बाबा, एकदा तुमचं नाव, वय आणि तुम्ही कुठून येता एकदा सविस्तर सर्व आईबाबांना सांगा. नमस्कार, मी चंद्रकांत एकनाथ मोरे, राहणार शिरोली खुर्द. माझं वय आता रनिंग 61 चालू आहे. आणि 2 महिन्यापूर्वी मी घराच्या छतावरून खाली पडलो होतो आणि पडल्यानंतर माझ्या मणकेला, कमरेला, मानेला पूर्णपणे मुक्कामार लागला होता. मुक्कामार लागला म्हणजे मी त्यावेळेला बेशुद्धच होतो. डॉक्टरला CG कुलकर्णीकडे ॲडमिट केलं 2 दिवस. त्यांनी मला सलाईन वगैरे गोळ्या देऊन मला 2 दिवसात जरा बरं वाटलं. त्यानंतर त्यांनी मला विचारलं, बा तुम्हाला अजून ॲडमिट राहायचं आहे का घरी जायचं आहे? त्यांना म्हटलं मी आता घरी जाऊ शकतो. मग त्यांनी मला घरी सोडलं आणि 8 दिवसाची औषधं दिल्यानंतर मला माझे एक मित्र भेटले, हरिश्चंद्र ढमढेरे, ओझरचे ग्रामसेवक विकास अधिकारी आहेत. ते आता रिटायर आहेत. तर त्यांना सुद्धा असाच एक प्रॉब्लेम होता की त्यांचा खांदा हा पूर्णपणे दुखायचा. तर त्यांनी मला सल्ला दिल्यानंतर मी मोरे फिजिओथेरपीमध्ये प्रवेश केला आणि इथे येऊन सविस्तर माझी माहिती सांगितली की बाबा असा मला प्रॉब्लेम आहे. तर पूनम मॅडम आणि रुपाली मॅडम यांच्या सहकार्यातून मला एक चांगला सल्ला मिळाला इथे आणि मी त्याच दिवशी इथे ॲडमिशन घेतलं आणि आज मला जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेले आहेत. परंतु 10-12 दिवसामध्ये मला जेवढं पेन व्हायचं ना ते पूर्णपणे जवळजवळ 70-80% पेन माझं बरं झालेलं आहे. मला कमरेमध्ये मला वागता येत नव्हतं, पण मी आता पायाचे अंगठे धरू शकतो. म्हणजे एवढा मला फरक झालेला आहे. व्हेरी गुड. असा वागून दाखवा बघा. त्यांनी इथं येण्या अगोदर ते छतावरून काही दिवसांपूर्वी पडलेले. त्यांना अक्षरशः वागता येत नव्हतं आणि शोल्डर पेन इतका म्हणजे जबरदस्त मुक्का मार बसला होता. खूप त्रास त्यांना होत होता. पण आता बघताय तुम्ही बाबा अक्षरशः खाली वाकून दाखवताय. खूप छान असा रिझल्ट त्यांना अगदी कमी दिवसामध्ये आलेला आहे. तर तुम्ही इथे येण्या अगोदर किती खर्च केलाय तुमच्या आरोग्यावर? खर्च मी 15,000 रुपये खर्च केला. 15,000 रुपये त्यांनी जवळपास खर्च केलाय. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला किती आराम मिळालेला आहे कमरेला किंवा? इथे आल्यानंतर मला 10-12 दिवसामध्ये काही 70-80% चांगला आराम भेटलेला आहे. व्हेरी गुड. खूप छान. मला इथे ठिकाणी कुठेच भेटला नव्हता आणि इथे आल्यानंतर रिझल्ट भेटलेला आहे. कोणत्या थेरपीने तुम्हाला सगळ्यात जास्त आराम मिळालेला आहे? परिवार कवच आणि सेकंडची स्पेशल थेरपी आणि स्टूल वरती आपण पद्मतंत्री बघा. आपली जी परिवार कवचची स्पेशल थेरपी आहे आणि त्याच्यावरची जी स्पेशल थेरपी आहे त्याच्यावर बाबांना खूप छान असा आराम मिळालेला आहे. एकदा आपल्या परिवार कवच बेड थेरपीसाठी आल्यानंतर तुम्ही सरांबरोबर मीटिंग झाली, त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता किंवा ह्या आरोग्य मंदिरामध्ये जे आई बाबा तुम्हाला भेटतात तर सर्व मॅडम आई बाबा सरांबद्दल काय बोलू इच्छिता? आता विशेष म्हणजे सरांची माझी आल्याबरोबर ती गाठभेट करून दिली मॅडमनी आणि सरांनी मला बऱ्याचशा गोष्टी जाणून दिल्या किंवा ही थेरपी कार्य काय करते, कशासाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे या थेरपीमध्ये आल्यानंतर आपल्याला खर्च नाही. इतर कुठेही गेलं तर आपल्याला खर्चाशिवाय चालत नाही. हे त्यांनी मला पटवून दिलं आणि थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला आराम कसा मिळेल हे या थेरपीतून दिले जातं. आपण बाहेर जे काय उपचार करतो त्याच्यामध्ये लाईफ टाईम उपचार नसतात, पण इथे जर आपण रेग्युलर आलो तर लाईफ टाईम आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळतो. हे सरांनी पटवून दिलं आणि त्याचबरोबर मी आता बऱ्याच लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय तेव्हा तुम्ही थेरपीला या म्हणून.
परंतु लोकांची मानसिकता नाही गेली. काही लोक म्हणतात मला वेळ नाही आहे, काही लोक म्हणतात एवढ्या लांब जायचं कसं. काय होतं, आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्य जर चांगलं असेल तर आपण दिल्लीला काय, लंडन कलकत्ता तिकडे पण जाऊ शकतो. पण आरोग्यच चांगलं नसेल तर काय नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे ध्येय आहे ना, हे ध्येय चांगलं पाहिजे. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण जग जिंकू शकतो, नाही तर काहीच नाही. त्यासाठी आरोग्यासाठी मोरे फिजिओथेरपी ही 100% गरजेची आहे आणि प्रत्येकाने आलंच पाहिजे. तर मी मोरे फिजिओथेरपीला धन्यवाद देतो आणि माझे दोन विचार थांबवतो. धन्यवाद.